पिंजरा पिंजरा रे. चंचलाला वीरचं बाळ हवंय. अगं माझ्याकडे काय डोळे फाडून बघतेस? त्या चंचलाला बघ. आत्ताच नवरा गेला तिचा आणि मोठ्या धीराकडे मूल मागते. किती फालतू आहे ती चंचला. आणि हळू बोल जरा, तू कोणत्याही प्रवचनाला उभी नाहीयेस. तुझ्या आयुष्याचं जे काय महाभारत चाललंय ना त्याचंच प्रवचन देते. नारायणी, मी तुझ्यावर ओरडले कारण तू चंचलाची पाठ राखीण म्हणून या घरात आलीयस, पण तुझं वागणं पाठ राखीणीला शोभेल असं अजिबात नाहीये. कुठल्या मातीची बनलीस ग तू? हा, मी तुला एवढा जीव तोडून सांगते की तुझी ती विधवा जाऊ तुझ्या नवऱ्याकडे बाळ मागतेय आणि तू मला अक्कल शिकवतेस. नारायणी, एकतर मी हलक्या गाण्याची नाही, दुसरं म्हणजे तू जे काही सांगतेस त्याच्यावर माझा अजिबातच विश्वास नाही, आणि तिसरं म्हणजे जर असं काही असेल तर वीर मला सांगेल, आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचं ते. तुला माझं बोलणं खोटं वाटतंय ना? मग जा तुझ्या त्या वीरलाच जाऊन विचार. नारायणी, असं काही असेल तर वीर मला सांगेल. माझा नवरा आहे, माझी जाऊ आहे, तू काय एवढी अस्वस्थ होतेस नारायणी? आम्ही आमचं बघून घेऊ. ठीक आहे, नको ठेवूस माझ्यावर विश्वास, पण जेव्हा तुला सगळं खरं कळेल ना तेव्हा भोग कर्माची फळं. ही आनंदी तर मूर्खच आहे, पण आता ही चंचला महाचालू निघाली. वीरकडे डायरेक्ट मुलाची मागणी करते. हिम्मत कशी झाली तिची? वीर फक्त माझा आहे आणि तो मी कोणाचाही होऊ देणार नाही. खरं तर चंचलाचा हात धरून मी या घरात आले फक्त वीरसाठी, आणि आता तीच वीरचा हात धरायला बघते. नाही, मी हे नाही होऊ देणार. काही झालं तरी मी वीरला मिळवणारच. वीरच्या आणि माझ्या वाटेत कोणीही येऊ शकत नाही, वीर सुद्धा नाही. सध्या आता मी काय करू मला सुचत नाहीये. काय करू? येस, लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्रीच त्यांनी मला सांगितलं की मी तुला मूल देऊ शकणार नाही, आणि याच्यावरती तो ठाम होता. गजेंद्रच्या मनात स्वतःसाठी स्थान निर्माण करणं, संसार आणि मूल मिळवावं याची साधी संधीही त्याने आत्महत्या करून माझ्यापासून हिरावून घेतली ना. गजेंद्र जोपर्यंत होता तोपर्यंत सुद्धा खूप अडचणी होत्या माझ्या आयुष्यात, आणि आता सुद्धा खूप निर्माण झालंय. मला मान्य आहे की त्यांनी दबावाखाली माझ्याशी लग्न केलं, मान्य आहे मला, पण त्याची शिक्षा मी का म्हणून भोगायची? हा कुठला न्याय आहे? आता तुम्हीच विचार करा की तुम्ही मला सहज काय देऊ शकता, मूल की विहीर?
लव्ह यू आनंदी. आय लव्ह यू. वीर तुझं डोकं दुखतंय का? मला कळत नाहीये गजानं असं करायला नको होतं. खूप चुकलं गजाचं त्याच्याकडून आणि योगानं आपल्याकडूनही एका मुलीवर अन्याय झालाय. नाही हे बरोबर नाही आनंदी. आपण आपली चूक नाकारूही शकत नाही आणि सुधारूही शकत नाहीये. काय करू तेच कळत नाहीये. म्हणजे झालेली चूक जर सुधारली नाही तर मला मी अपराधी वाटणारच. आणि जरी ती चूक सुधारली तरी मनात अपराधी भाव राहणारच. मला नाही कळते की ही गिल्ट डोक्यातनं कशी काढून टाकू मी आनंद. गजाच्या लग्नामुळे सगळी गुंतागुंत वाढलेली. तो गेला निघून पण आपण कसं सोडवणार आहोत हे सगळं. काय झालंय वीर? सगळं उलट सुलट झालंय ना. सगळं फिसकाडलंय. हे सगळं मी थांबवू शकलो असतो पण थांबवलं नाही असं वाटतं. डोकं नुसतं भिरभिरतंय. वीर मी तुला विचारलं तुझं डोकं दुखतंय का? दुखतंय. इतकं दुखतंय की असं वाटतंय की फुटेल आता माझं डोकं. मग माझ्या वीर साहेबांसाठी आल्याचा चहा करून आणू? त्याने सुद्धा काही फरक पडणार नाही आनंदी. कारण हे दुखणं खूप पुढे गेले आणि दिवसेंदिवस तर वाढतच जाणार. काय तुला काय वेळ वगैरे लागलेला नाहीये ना? काय बोलतेस ते कळते का तुला? नारायणी तुझ्या कानाखाली मारायच्या. चल निघ इकडे निघ. मला वाटलंच होतं तुझी हीच रिॲक्शन असणार. नारायणी हे कुठलाही गॉसिप नाहीये ना? कारण आता मला सहन होत नाहीये. काका मी गॉसिप करत नाहीये. मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय. अरे ती चंचला सरळ सरळ वीरकडे मुलाची मागणी करत होती. हा म्हणजे तिने याआधी मला या गोष्टीची कल्पना दिली होती पण मला नव्हतं वाटलं ती इतक्या सिरियसली करणार आहे ते. माझा तर विश्वासच बसत नाहीये या सगळ्या. गोरख काका प्लीज. तू आनंदीच्या वेळी पण माझ्यावर विश्वास ठेवला नव्हतास. पण नंतर तुला कळलंच ना की मी खरं बोलत होते म्हणून. जर तू त्याच वेळेला माझ्यावर विश्वास ठेवला असतास ना तर गजा आणि चंचलाचं लग्नच झालं नसतं आणि हे पुढचं सगळं टळलं असतं. बरं झालं मी या देशमुख वाड्यावर राहायला आले. निदान मला कळलं तरी चंचलच्या मनात काय चाललंय ते. पोरीला आई नाही तर बापाने तिला जरा जास्तच लाडावून ठेव. कुठलीही गोष्ट न मिळायची सवयच नाहीये हिला. हिला एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच. हो ना. आणि ती वीरला सरळ सरळ धमकी देत होती माहितीये तुला? मला तुझ्यापासूनच मूल पाहिजे नाही तर मी विहिरीत जाऊन जीव देईन म्हणून. वीर हे बघ आई माझा ऐक. माझ्याकडे बघ. तू असं खचून नको जाऊस वीर. मी सांगितलं ना मी आहे तुझ्या बरोबर. सदैव तुझ्या बरोबरच असेन मी. ते मला माहिती आहे आनंदी. म्हणूनच तर शांत राहून विचार तरी करू शकतोय. पण आनंदी एक लक्षात ठेव. हळूहळू ही डोकेदुखी कदाचित तुलाही होणार आहे. काय?
काहीही होणार नाहीये. काहीही होणार नाहीये. सगळं सगळं व्यवस्थित होणार आहे वीर. आनंदी, तू हे बोलू शकतेस कारण ही तुझी स्ट्रेंथ आहे. पण हा गुरुगदा. वीर, मला आत्ताच्या आत्ता चंचलाबद्दल तुझ्याशी बोलायचं. चंचलाचं काय? गोरख काका, हे सगळं मी तुला सांगितल्याचं वीरला सांगू नकोस प्लीज. म्हणजे मग मला हे सगळं कसं कळलं म्हणून सांगू? नारायणी, काय मूर्खपणा लावलाय हा? अगं सरळ जाऊन कबूल कर ना की हो मला काळजी वाटली म्हणून मी सांगितलं. याला हे सांगू नकोस, त्याच्यापासून हे लपव. अरे किती गोष्टी लक्षात ठेवायच्या आम्ही. काका, तू चंचलाचा राग माझ्यावर का काढतोयस? कारण तू इथे चंचलाचाच दुसरा अवतार आहेस. हे सगळं तूही केलंयस, फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये. आता तुला आनंदीचा काही वारा. गोरख काका, मी तुझ्या पुढे हात जोडून विनंती करते, प्लीज वीरला माझं नाव सांगू नकोस. उगाच तो माझ्यावर चिडेल आणि मूळ मुद्दाच बाजूला राहील. माहितीये तुला? माझं मी बघेन. आनंदे, ती नवीन पाय पुसण्याची कापडं कुठे ठेवली आहेत? आनंदे, आनंदे, काय झालं? कसला विचार करतेस? भाऊजींची आठवण आली. भाऊजींबद्दल जे काही झालं ना पंढऱ्या, त्याचा वीरवर खूप खोलवर परिणाम झाला. आनंदे, पण वीर दादा असं खचायला नाही पाहिजे, कारण सगळ्यांना त्याचाच आधार वाटतो. हो, त्याचाच आधार आत्ताही वाटतो पंढऱ्या. जेवढं वाटलं नव्हतं ना तेवढा तो भाऊजींबद्दल हळवा निघाला. रात्र त्यांच्या आठवणींनी रडत असतो. जेव्हा बघू तेव्हा छताला डोळे लावून बसलेला असतो तो. मला नाही रे भावत त्याची ही अवस्था. आनंदे, मग तू त्याला समजावत का नाही? मी काय समजावू पंढऱ्या? मी काय सांगणार त्याला? हे जे काही झालं ना त्याच्याबद्दल तो स्वतःला जबाबदार म्हणतो. त्याला अपराधी वाटतं. पण वीर दादाचा या सगळ्याशी काय संबंध आहे? खरंच काहीच संबंध नव्हता. जेव्हा ते सुपी प्रकरण घडत होतं ना तेव्हा मी भाऊजींबरोबर होते. वीर नव्हता. मला कळायला हवं होतं पंढऱ्या. मी समजून गेला होतं भाऊजींचं मत. आनंदे, पण तूही खूप प्रयत्न केलेसच की. एकदा तर त्यांनी मला स्पष्ट विचारलं होतं, त्या विष्णूशी लग्न झालं असतं तर तुम्ही आत्महत्या केली असती का? मी या प्रश्नाने खूप घाबरले होते पंढऱ्या. पण मला कधीच असं वाटलं नव्हतं की ते असं काहीतरी करतील. त्यांच्या मनात असला काहीतरी विचार चालू आहे. आनंदे, मग त्यानं विचारल्यावर तू काय सांगितलंस? खरं तर मी त्यांना या विचारांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते. मी चुकले रे पंढऱ्या. त्यांनी मला बरोबर जाळ्यात पकडलं आणि
मी हो म्हणाले. आनंदे आनंदे तुला असं म्हणायची काय गरज होती? पण खरंच जेव्हा माझं विष्णूशी लग्न लागणार होत तेव्हा मलाही आत्महत्या करावीची वाटली होती. पण मी त्यांना हे सांगितलं की मी केली असती नसती मला नाही माहित. पण हो, विचार आले होते माझ्या मनात. म्हणजे तुझं काहीच चुकलेलं नाही आनंदे. पण त्यांनी माझं हेच म्हणणं लक्षात ठेवलं असलं तर मी काय करायला हवं होतं? मी बजावायला हवं होतं का त्यांना? त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं का मी? का वीरला सांगायला हवं होतं? पण माझं चुकलं का रे? जर मी त्यांना सांगितलं असतं की मी कधीच आत्महत्या केली नसती तर त्यांनी हा वेडेपणा केलाच नसता ना. आनंदी तुला आता त्या वीर दादाची बाधा झालीये. तुझ्याकडून जेवढं झालं तेवढं तू केलंस ना. आणि तुझ्या त्या एका वाक्यामुळे गजा एवढा मोठा निर्णय नाही घेणार. आणि आनंदी तू जरी काही वेगळं सांगितलं असतंस ना तरी त्यांनी तेच केलं असतं. माझं बोलणं निमित्त ठरलं पंढऱ्या. आनंदे हे बघ आनंदे, तू सुपीला भेटली होतीस का? तू तिला काही सांगितलं देखील नव्हतंस. पण तरी देखील तिने आत्महत्या केली ना. आणि त्याचं खरं कारण अजून आपल्यालाही कळलेलं नाहीये. पण आनंदे मी साक्षीला आहे. पण तू त्यांच्या चांगल्यासाठी झटलीस ना. आणि मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तू त्यांच्यासाठी हंटरचा मार देखील खाल्लेला आहे. काय उपयोग झाला पंढऱ्या? काही उपयोग झाला नाही. माझ्या एका चुकीच्या शब्दामुळे भाऊजींनी आत्महत्या केली. मी जबाबदार आहे या सगळ्याला. आनंदे आता रडू नकोस तू. हे बघ आनंदे, तुझा काही संबंध नाहीये या सगळ्यात. आनंदे, आणि एकच लक्षात ठेव, तू हे सगळं मला सांगितलंस ते ठीक आहे, पण बाकी कोणालाही काहीही सांगू नकोस. नाहीतर बाकी सगळ्याचा चुकीचा अर्थ काढतील आणि त्याचा त्रास तुलाच होईल. आनंदी, तू हे आज बोलून किती मोठी गोड चूक केली आहेस हे लवकरच कळेल तुला. पिंजरा